जालन्याच्या हस्तपोखरी आणि राणी उंचेगाव परिसरात मोसंबीवर रोगांचा प्रादुर्भाव। मोसंबीची फळगळ होत असल्याने शेतकरी चिंतेत। अमरावतीच्या निंबोली परिसरात अंबिया बहरातील संत्र्यांची फळगळ, फवारणी करून संत्रा फळगळ थांबवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। यवतमाळ जिल्ह्यात 7 जुलै ते 10 जुलै दरम्यान झालेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील 2014 हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, तूर या शेती पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। धुळे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता। जालन्याच्या हिसोडा परिसरात पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात सोयाबीन पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव, 30 ते 40 एकरावरील पिकांवर शेतकऱ्यांनी फिरवला रोटावेटर। जालन्याच्या भोकरदन तालुक्यात मिरची तोडणी सुरू असून मिरचीला चांगला दर, मिरची तोडणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत। हिंगोली जिल्ह्यात सलग 2 दिवस पावसाची हजेरी, पावसाने सोयाबीन पिकांना दिलासा। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हळद लागवडीकडे कल, जिल्ह्यात आतापर्यंत 14,661 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हळदीची लागवड। सोलापूर बाजार समितीत 228 क्विंटल पेरूची आवक, पेरूला सध्या सरासरी 2100 ते 4500 रुपये प्रति क्विंटलचा दर। जालन्याच्या देहेड परिसरात जनावरांना लंपी आजाराची लागण, लंपी आजाराने शेतकरी चिंतेत। दिवसभर उभं राहून सुद्धा युरिया मिळत नसल्याने संतप्त शेतकरी आक्रमक, धुळ्याच्या शिरपूर शहरातील गोडाऊनमध्ये युरिया साठा उपलब्ध असताना देण्यासाठी टाळाटाळ।